नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक स्पेशल चटणी बनवणार आहे, जी तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, खिचडीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि टेस्टला अप्रतिम लागते। चला तर साहित्य बघून घेऊया। ओके, तर यासाठी लागणारं साहित्य मी साधारण एक मोठी वाटी, साधारण 10 ते 5 हे घेतलेले लसणाच्या काड्या आणि त्या सोडून घेतलेल्या आहेत। तर एक वाटी लसण झालेलं आहे। इथे मी रात्रभर या मिरच्या लाल भिजत घातलेल्या आहे, छान भिजल्यात। आता तुम्ही गरम पाण्यातही भिजू घालू शकता, पण जर लॉंग म्हणजे प्रोसेस करायची असेल तर साधारण रात्री पाण्यात भिजू घालायच्या या, मग छान फुलून येतात। चवीला मीठ घेतली आणि आपल्याला इथे एक मोठा चम्मच जिरं लागेल आणि चटणीला बॅलन्स करण्यासाठी आपण एक लिंबाचा रस यूज करणार आहोत। आता खलबत्त्यामध्ये सर्वप्रथम मी हे एक मोठा चम्मच जिरं टाकून घेतले आणि थोडे थोडे करून आपल्याला लसण घालून बारीक बारीक करायचे आहे। एकदमच नका टाकू, त्यामुळे कुटण्यात फार त्रास होईल, त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं। आता लसण छान ठेचून घेतलेलं आहे, यामध्ये ही लाल मिरची घालते जी भिजून घातलेली मी छान, आणि हेही छान बारीक करून घ्यायचं। तर या पद्धतीने मी हे बारीक करून घेतले, इतकं बारीक करून घ्यायचं म्हणजे चटणी खाण्यात मजा येते। आता गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे, साधारण 2 मोठे चम्मच आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी हा चटणीचा ठेचा टाकून घेतला। आणि ठेचा छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला। आता मीडियम टू लो फ्लेमवर ही छान चटणी फ्राय करून घ्यायची, एकदम ड्राय करायची आपल्याला ही। अशी जास्त फ्राय केल्याने चटणीची शेल्फ लाईफ चांगली राहते, म्हणजे साधारण 20 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते। असं कंटिन्यू असं स्टर करत राहायचं, म्हणजे ती खाली तळाला चिटकणार नाही। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिठाने जी मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो। तेल चांगलं सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं याला, साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात। आता यामध्ये मी लिंबाचा रस पिळून घेतले, साधारण 1 मोठा लिंबू लागेल याला। ज्या बियाच्या पडल्या त्या मी काढून घेतली। जरा आंबट तिखट अशी चटणी होती। आता जे दुसरं अर्ध लिंबू कट केलेलं तर त्याचाही रस मी यामध्ये टाकून घेतला। खायला इतकी अप्रतिम लागते ही। छान मिक्स करून घ्यायची। आता 15 ते 20 मिनिटे ही चांगली फ्राय करून घेतलेली मी चटणी तुम्ही बघू शकता, साईडला तेल सुटलं, म्हणजे आपली चटणी आता रेडी आहे। आता मी एका सर्विंग बाउलमध्ये छान काढून घेते।
आपली मस्त रेडी आहे चटणी. ही राजस्थानी लसणाची चटणी आहे. साधारण अशी फ्राय केल्यानंतर 20 ते 25 दिवस हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ही छान टिकते. नॉर्मलही ती 8 दिवस टिकते. तर अशी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसं झाले. थँक्यू.